मित्रमैत्रिणींनो नमस्कार. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई या महाराष्ट्राच्या पुत्राने आजच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. आणि आता भूषण गवई हे पहिले बुद्धिस्ट आणि देशभरामधून दुसरे दलित असे व्यक्ती आहेत की जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत, चीफ जस्टिस झालेले आहेत. आणि ही गोष्ट त्या काळामध्ये होते आहे, त्या वेळेमध्ये होते आहे जेव्हा की 2 दिवसापूर्वीच हिमाचल प्रदेशमध्ये दलितांना मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही. मंदिराच्या बाहेर रस्त्यावर लोकांनी तिथेच रस्त्यावर पैसे ठेवले, पाया पडल्या. लोकांनी ठेवलेले पैसे घेऊन जात आहेत पुजारी लोक मंदिराच्या आतमध्ये. म्हणजे दलितांच्या हातातले पैसे चालतात, दलितांच्या हाताचं काम चालतं, पण दलित या मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. असा असलेला एक व्हिडिओ तुम्ही बघत असाल जो व्हायरल होतो आहे. ही गोष्ट त्या काळामध्ये होते आहे जेव्हा की ग्वालियरमध्ये एका न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवायचा होता. तर तिथल्या न्यायाधीशांनी, तिथल्या वकिलांनी विरोध केला. तो पुतळा हटवला आणि त्या ठिकाणी तिरंगा ध्वज लावला. ही या काळामध्ये न्यायमूर्ती म्हणून आपले B.R. गवई यांची होत असलेली नेमणूक ही मला असं वाटतं खूपच जास्त सिम्बॉलिक असणार आहे, खूप आशावादी असणार आहे, आशादायक असणार आहे. आणि हे फक्त होऊ शकतं याचं कारण आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या सगळ्या दलित समूहाला जे जागृत केलं, त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आणला, जे 5000 वर्षापासून पुरोहितांनी, वरच्या वर्गांनी, ब्राह्मणांनी आणि या सगळ्या वर्णव्यवस्थेमुळे खालच्या याच्यामध्ये राहिलेले होते, त्यांचा आत्मविश्वास गमावलेला होता, सगळ्या गोष्टींपासून त्यांना वंचित ठेवलेलं होतं. अशा समूहाला बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मविश्वास दिला, शिकण्याचा सल्ला दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा नारा दिला आणि भारताचं संविधान बनवलं. या संविधानामध्ये सगळ्यांना सारखे हक्क दिले आणि यामुळे न्यायमूर्ती म्हणून गवई हे आता सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस होऊ शकत आहे. एकीकडे देशामध्ये असा एक खूप मोठा वर्ग आहे की जो हे मानतो की दलितांमध्ये काय बुद्धी असते का, बुद्धी फक्त काही वरच्या जातींच्याच लोकांमध्ये असते किंवा आरक्षणामुळेच SC STचे लोक समोर जातात, आरक्षणाशिवाय जाऊ शकत नाही असं एकीकडे लोकांना वाटत असताना गवई यांच्याकडे हे तुम्हाला माहिती असेल की न्यायव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे. तर अशा वेळेला हे एकीकडे असा समज असणारा समाज आहे आणि अशा वेळेला B.R. गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस होत आहेत. खरं तर गवई यांना वारशानेच आंबेडकरवादी विचार मिळालेला आहे. गवई यांचे वडील, न्यायमूर्ती गवई यांचे वडील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतच त्यांनी बौद्ध धर्माची शपथ घेतलेली होती. आणि 1985 पासून न्यायमूर्ती गवई यांनी काम सुरू केलेलं आहे, वकिलीचं काम सुरू केलं. आणि त्यांचा जर का तुम्ही प्रवास पाहिला तर तो प्रवास फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 85मध्ये सुरुवात केलेली आहे आणि 25 वर्षाचे होते ते तेव्हा. त्यानंतर 1987ला माजी महाधिवक्ता S. भोसले यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. 1990ला नागपूर खंडपीठासमोर त्यांनी प्रॅक्टिस सुरू केलेली आहे खंडपीठामध्ये. त्याच्यानंतर 92-93मध्ये नागपूरमध्ये परत काम केलं, सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2003ला मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती झाली. नोव्हेंबर 2005ला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. 2019ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आणि आज म्हणजे 14 मे 2025 पासून त्यांनी शपथ घेतलेली आहे की आता हे आपल्या देशाचे मुख्य न्यायाधीश असणार आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे की ते महाराष्ट्राचे पुत्र आहेत, त्यांना आंबेडकरी विचार हा वारशाने मिळालेला आहे. गवई यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या काही निर्णय मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला तो म्हणजे नोटबंदी. नोटबंदीचा निर्णय जो आहे तो त्यांनी त्या खंडपीठाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयामध्ये असं समोर आलं की नोटबंदी ही काही चुकीची नव्हती. याशिवाय 370 हटवणं हे चुकीचं नव्हतं. याशिवाय SC STचं उपवर्गीकरण केलं पाहिजे का, तर केलं पाहिजे याच्या बाजूने त्यांनी निकाल दिलेला होता, त्यांच्या बेंचनी निकाल दिलेला होता. तर हे काही वादग्रस्त असे निकाल आहेत किंवा वादग्रस्त म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की हे सामान्य जनतेच्या कॉमन सेन्स जो आहे, सामान्य जनतेचं जे हित आहे त्याच्या बाजूने न असता ते काय म्हणूया त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला दिसतं. याशिवाय त्यांचे अजून काही निर्णय आहेत की ज्याची तारीफ सगळेजण करू शकतात. ते म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम
हे इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम रद्द करावी असा निर्णय देणारे 5 जजेसचे जे बेंच होतं त्या बेंचवर ते होते. म्हणजे हा निर्णय आपण म्हणूया की त्यांचा एक खूप चांगला आणि ज्याचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे. याशिवाय जे आहे ते अनेक बुलडोझर ॲक्शन जी आहे, बुलडोझर ॲक्शनच्या विरोधामध्ये पण त्यांनी नुकताच निर्णय दिलेला होता की हे जे एखादा व्यक्ती एखादी चूक करतो असं कोणीतरी म्हणतं, त्यांच्यावर आरोप होतो, तो आरोप सिद्ध व्हायच्या आतच त्या व्यक्तीचं घर पाडून टाकण्यात येतं बुलडोझरने. ही जी आहे ही गोष्ट चुकीची आहे आणि ह्याच्यावर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे कारवाई करायची नाही असं यांनी नुकताच निर्णय जो आहे तो दिलेला होता. त्यामुळे हा एक निर्णय लोकांच्या बाजूचा आहे असं आपण म्हणू शकतो. याशिवाय अनेक मोठ्या निर्णयांमध्ये ते सहभागी होते, परंतु येत्या काळामध्ये त्यांच्यासमोर अनेक, जसं की आता काही दिवसामध्ये वक्फ बिलावर त्यांना निर्णय द्यावा लागणार आहे, तेव्हा बघावं लागेल की ते नेमकं काय निर्णय देतात. याशिवाय अनेक असे मुद्दे आहेत. आपले महाराष्ट्राचे पक्षफोडीचा जो काही केस आहे त्याच्यावर सुद्धा ते परत एकदा रिव्हिजिट करून जे आहे ते आपण म्हणूया की जे बरोबर आहे त्याच्या बाजूने निर्णय देतील अशी आपण आशा करूया. याशिवाय खूपच चांगली गोष्ट म्हणजे काल जेव्हा त्यांनी त्यांचं स्टेटमेंट आलं होतं, ते म्हणाले की मी जर का रिटायर झालो तर मी कुठल्याही प्रकारचं पद घेणार नाही, सरकारी पद घेणार नाही. आणि यामुळे आपण असं म्हणू शकतो की ओके, सरकारी पदाची तुम्हाला आशा नाही आहे, म्हणजे शक्यता आहेत की तुम्ही जे बोलाल ते तुम्ही जनतेच्या बाजूने बोलाल. तुम्ही हा विचार करणार नाही की सरकारला हे आवडणार आहे की नाही आवडणार आहे. आणि त्यामुळे खरोखर सगळ्यांना आशा आहे. शिवाय आता बघावं लागेल की गोगोई हे पुढे गवई, न्यायमूर्ती गवई हे या देशामधली जी काही संवैधानिक मूल्य आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणूया, लोकशाही डेमोक्रेटिक व्हॅल्यूज आहेत किंवा समाजातला सगळ्यात शेवटच्या व्यक्तीचा आवाज याला बुलंद करण्याचं काम करतात, याला बळकटी देण्याचं काम करतात, त्यांच्या बाजूने बोलतात की असं काही ते करणार नाही, ते बघावं लागेल. शिवाय हाही प्रश्न आहेच की हुकुमशाही प्रवृत्तीचे जे काही कायदे येत आहेत त्या कायद्याबद्दल न्यायमूर्ती गवई हे काय प्रकारे निर्णय देतील. या सगळ्या जे काय म्हणूया हुकुमशाही प्रवृत्तीच्या कायद्यांच्या विरोधामध्ये ते बोलतील किंवा त्याच्या विरोधामध्ये ॲक्शन घेतील किंवा त्याच्या विरोधामध्ये निर्णय देतील, ही सुद्धा आशा आपण सगळेजण करूया. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते इथले आहेत, महाराष्ट्रातले आहेत, अमरावतीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960ला आणि त्यामुळे त्यांचा कार्यकाळ आता 24 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. फार आपण म्हणूया दिवस नाही आहेत, आत्ता मे चाललेला आहे आणि नोव्हेंबर म्हणजे जेमतेम 6 महिने त्यांच्याकडे आहे. आणि आज सुप्रीम कोर्टाच्या समोर जवळपास 81,000 केसेस पेंडिंग आहेत. त्यामुळे बघावं लागेल की किती पटापटा या गोष्टींचे निर्णय होतात आणि किती योग्य निर्णय होतात. किती निर्णय हे योग्य अयोग्य हे आपण ठरवू नाही शकत, परंतु ज्याला आपण म्हणूया की कुठल्याही प्रकारच्या दबावाला न जुमानता कितपत निर्णय घेते. अर्थातच त्यांच्यावर खूप भरोसा आहे. त्यांच्या आईचे स्टेटमेंट आलं की लोकांच्या बाजूने त्यांनी निर्णय द्यावा, बाबासाहेबांच्यामुळे हे सगळं होऊ शकतं, बाबासाहेबांच्यामुळे आपला मुलगा अशा प्रकारे शपथ घेऊ शकतो, असं त्यांच्या आईचं जे आहे एक वाक्य खूप जास्त व्हायरल होतं, हेही तुम्ही पाहिलं असेल. आजच आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोगोई यांना अशा प्रकारे शपथ दिली आणि त्यांनी शपथ घेतली आणि हा कार्यक्रम, हा सोहळा जो आहे तो संपन्न झाला. या ठिकाणी सरकारी सत्तेमधले सगळे लोक होते, सगळे म्हणण्यापेक्षा आपले प्रधानमंत्री दिसलेले आहेत, काही मंत्री तिथे दिसलेले आहेत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे तिथे दिसलेले आहेत, पासवान दिसलेले आहेत, असे सगळे लोक या ठिकाणी होते आणि हा विधी झालेला आहे. आपण होप करूया, आशा करूया की जे काही निर्णय होतील ते या देशाला, या राष्ट्राला बळकट करणारे असतील आणि या संविधानाला पुढे नेणारे असतील. थांबते. तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं? व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.